अलबेला सजन भाग 21। दोघांची पुन्हा नजरानजर झाली. तो रागाने तर ती काहीशा भीतीने एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता. तुला ग्रँडमाने या घरात घेतलं याचा अर्थ असा नाही की तू माझ्या बेडरूममध्ये यावं, रणजित रागात म्हणाला. ग्रँडमाने मला या घरात तुमची पत्नी म्हणून आणलं आहे आणि त्यांनीच मला या रूममध्ये राहण्याची परमिशन दिली आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, मीरा म्हणाली. मला कुणासोबतही ही रूम शेअर करायला आवडत नाही, रणजित दातावळत म्हणाला. मी कुणीही नाही आहे, तुमची बायको आहे, त्यामुळे मी इथेच राहणार. तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दुसरीकडे राहू शकता, मीरा तिचा हात सोडवून घेत म्हणाली. हाऊ डे यू, मी का दुसरीकडे राहू? ही माझी रूम आहे, तू दुसरीकडे राहा. आता ही माझी पण रूम आहे, त्यामुळे मी इथेच राहणार. मीराने तिचा हात सोडून घेतला आणि त्याला मागे ढकललं. रणजितने डोळे बंद करून पुन्हा उघडले आणि तिला कमरेत हात घालून एकदम जवळ ओढलं. तिचं पोट आणि तिची छाती त्याच्या अंगाला पूर्णपणे टच झाली होती. फक्त दोघांचे चेहरे थोडं अंतर ठेवून होते. हृदयाची धडधड पुन्हा वाढली होती. अंगावर शहारे आले होते. ती घाबरवून त्याच्या डोळ्यात बघत होती. तो पुन्हा काही सेकंदासाठी हरवला तिच्या काळ्याभोर डोळ्यात. त्याने तिच्या कमरेला गच्च पकडल्यामुळे तिला तिथे आता दुखत होतं. रणजित, लिव्ह मी, मीरा भाणावर येत म्हणाली, पण तो काही तिला सोडायला तयार नव्हता. रणजित, लिव्ह, यू हर्टिंग मी, मीरा आता कळवळून म्हणाली. तिच्या डोळ्यात त्रासिक भाव होते. त्याने लगेच तिला सोडलं आणि बेडवर ढकललं. आउच, मीरा, तिला कोपराला तिची बॅग लागली. रणजित रागाने गाडीच्या चाव्या घेतल्या आणि रूम बाहेर निघून गेला. मीराच्या डोळ्यात पाणी आलं. किती रूढ वागला होता तो तिच्याशी, पण यासाठी तिने मनाची तयारी केली होती. त्याच्या आयुष्यात आली म्हणजे या गोष्टी आता रोज होणार. मीराने डोळे पुसले आणि कपडे घेऊन ती फ्रेश व्हायला निघून गेली. रणजित सरळ अजयच्या फ्लॅटवर आला. अजय, शालिनी त्याला शांत बसून काय झालं या आविर्भावात बघत होते आणि तो सिगरेट ओढत इकडून तिकडे फेऱ्या मारत रागाने धुसफुसत होता. 10 मिनिटं असेच निघून गेले. तू आता सांगणार आहेस का काय झालं? शालिनी म्हणाली. ती आली आहे, रणजित शांतपणे म्हणाला. कोण? अजयने विचारलं. मीरा, रणजित म्हणाला. कुठे आहे? अजय इकडे तिकडे बघत होता. इडियट, माझ्या घरी आली आहे ती, रणजित सोफ्यावर बसत वैतागत म्हणाला. ओह, मला वाटलं आमच्याच घरी आली, अजय म्हणाला आणि रणजितने त्याला एक लूक दिला. बाय द वे, तुला काय वाटतं, मी इथे जोक करतोय का? रणजित अजयला दात आवळत म्हणाला. सॉरी, अरे तुझं टेन्शन बघून थोडं वातावरण हलकं करावं म्हणलं, अजय हसत म्हणाला. बरं, ती इथे का आली आहे? एनी आयडिया? रणजित चिडत म्हणाला. आता ते तिला विचार ना, आम्हाला काय माहिती, अजय म्हणाला. शालू, याचं तोंड फोडून टाकेल हा मी, रणजित शालिनीला रागात म्हणाला. अजय प्लीज थांब ना जरा, शालिनीने अजयला सांगितलं. ओके ओके, मी शांत बसतो, हाताची घडी तोंडावर बोट, असं म्हणून अजय खरंच तोंडावर बोट ठेवून गंभीर चेहरा करून त्यांच्यासमोर बसला. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तू बोल, काय झालं? मीरा मॅन्शनमध्ये आली आहे. ग्रँडमा सपोर्ट हर, तिला माझी बायको म्हणून स्वीकारलंय सगळ्यांनी, रणजित म्हणाला. मग? शालिनी. मग काय मग? ती आता माझ्या घरात माझ्या बेडरूममध्ये राहत आहे, रणजित डोळे मोठे करून म्हणाला. ओह, इतकं सगळं झालं? तुझी स्टेप मॉम काही म्हणाली नाही का तिला? शालिनी, मॉम डॅडने विरोध केला, पण ग्रँडमा पुढे कुणाचं चालतं का, असं म्हणत रणजितने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. मग आता काय करणार आहेस तू? शालिनीने विचारलं. तेच काही कळत नाही आहे, म्हणून तर तुमच्याकडे आलोय ना, रणजित म्हणाला. ॲक्सेप्ट हर, शालिनी म्हणाली. व्हॉट? रणजित आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. हे बघ रणजित, तू कितीही नाकारलं तरी ती तुझी बायको आहे यार. तुझ्या ग्रँडमाने तिला स्वीकारलं म्हणजे ती तुझी लिगल वाईफ झाली, त्यामुळे राग करून काय फायदा आहे, नाही का, शालिनी त्याला समजावत होती. काही काय बोलत आहेस शालू? माझं आणि तिचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं माहीत आहे ना तुम्हाला, रणजित शालिनीकडे बघून म्हणाला. माहीत आहे, मला सांग, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का, शालिनीने विचारलं. नाही, रणजित लगेच म्हणाला. दॅट्स ग्रेट, मग तिला बायको म्हणून सुखी संसार कर ना, काय प्रॉब्लेम आहे, शालिनी म्हणाली. ही वेडी झाली आहे का, रणजित अजयकडे बघून म्हणाला. अजय इतका वेळ तोंडावर बोट ठेवून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता.
त्याला असं बघून रणजित अजूनच चिडला. तू आता बोलणार आहेस का की खरंच माझा मार खाणार आहेस? रणजित हाताचा पंच करून अजयकडे बघत होता. तूच तर म्हणालास ना बोलू नको, अजय इनोसेंट फेस करून म्हणाला. तुझ्या तर? रणजित त्याच्यावर धावून गेला. सॉरी मारू नको प्लीज. माझ्या पोराने बघितलं तर त्याच्या नजरेत माझी आहे ती पण इज्जत कमी होईल रे. तसाही तो तुला त्याचा हिरो म्हणतो, अजय नाक मुरडत म्हणाला. बोल आता पटकन, रणजित बाजूला होत म्हणाला. डिवोर्स दे. अजय व्हॉट? रणजित शॉक झाला. मग काय, तुला ती बायको म्हणून मान्य नाही ना? मग डिवोर्स दे तिला आणि सोडून दे. तूही मोकळा, तीही बिचारी मोकळी, अजय म्हणाला. एवढं सोपं आहे का ते? माई कधीच असं होऊ देणार नाही, रणजित म्हणाला. मग तुझ्याकडं एकच पर्याय आहे, अजय. कोणता? शालिनी म्हणते ते, तिला स्वीकार. अजिबात नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही. प्रेम काय हळूहळू होईल रे, शालिनी म्हणाली. अरे पण ती माझ्या रूममध्ये राहणार आहे, त्याचं काय? असू दे ना, त्याला काय होतंय? अरे मूर्खा, ती माझ्या बेडवर पण झोपणार, रणजित दातावळत म्हणाला. मग काय झालं, आम्ही पण एकाच बेडवर झोपतो की, अजय म्हणाला. अरे तुम्ही दोघं नवरा बायको आहात, रणजित. मग तुम्ही नाहीत का? अजय, रणजित चिडून म्हणाला. तिच्या साईडने आहात की तुम्ही माझ्या साईडने आहात? रणजित पुन्हा म्हणाला. हां, आम्ही तर तुझ्याच साईडने आहेत. पण मला सांग, तुला प्रॉब्लेम काय आहे? तिला तिच्या साईडने काय करायचं ते करू दे ना, अजय म्हणाला. हा वेडा झालाय का तू डोक्यावर पडलायस रे, रणजित म्हणाला. मी नाही, तू वेडा झाला आहेस, रणजित त्याला रागाने बघत होता. थांब, मी तुला समजावतो. डार्लिंग, तू जरा आत जा, अजय शालिनीला म्हणाला. का? मी नाही जाणार, शालिनी म्हणाली. इट्स बॉय टॉक, प्लीज बेबी, जा ना आत, अजय तिला लाडीगुडी लावत म्हणाला. मला पण ऐकायचं आहे हां, मी अजिबात बांधे जाणार नाही. शालिनी, तुझ्या मैत्रिणी आणि तू बोलतेस तेव्हा मला ऐकू देतेस का तुमचं बोलणं? अजय तिला रोखून बघत म्हणाला आणि शालिनीने नाक मुरडलं. जा ना बेबी प्लीज, आणि तुला आवडेल ते डिनर मागव, बिल आपला रणजित देईल, अजय डोळे मिचकावत म्हणाला. ओके, शालिनी खुश होत तिथून निघून गेली. रणजित त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत होता. व्हॉट, वकील आहे मी, असा कसा फुकट सल्ला देऊ? फीस तर तुला द्यावीच लागेल, त्याशिवाय माझी दुकान कशी चालेल, अजय हसत म्हणाला. आणि रणजित याचं काहीही होऊ शकत नाही या आविर्भावात त्याच्याकडे बघत होता. माझ्या कंपनीत माझा लीगल ॲडवायझर म्हणून पगार देतो ना मी तुला, रणजित म्हणाला. ते कंपनीच्या कामासाठी देतोस, हे तुझं घरगुती काम आहे ना, याचे चार्जेस वेगळे लागतील ना, अजय म्हणाला. आणि रणजित त्यांनी एक उशी फेकून त्याला मारली. अगं आई ग, अजय हाताला उशी लागल्यावर कळवळून म्हणाला. बोल आता, रणजित त्याला रोखून बघत म्हणाला. बरं, मला सांग, तुला काय वाटतं, ती इथे कशासाठी आली असेल? ऑफकोर्स पैशांसाठी, रणजित म्हणाला. तुला असं का वाटतं, अजयने विचारलं. त्याशिवाय इतके दिवस माझा वेडेपणा सहन करत होती का ती, रणजित म्हणाला. पण तिचं खरंच तुझ्यावर प्रेम असेल तर, अजय म्हणाला. अजिबात नाही, कोण मुलगी स्वतःहून वेड्यासोबत लग्न करेल? तिला नक्कीच माझ्या पैशात इंटरेस्ट आहे, रणजित म्हणाला. पण ग्रँडमाला तर तसं वाटत नाही ना, ग्रँडमा भोळी आहे. अरे मीराला जर पैसे हवे असतील तर तिला तसं विचार ना, अजय म्हणाला. म्हणजे, रणजित न समजून. अरे एवढा मोठा बिझनेस सांभाळतोस तू आणि म्हणजे करतोयस? अरे बाळा, तिला जर खरंच पैसे हवे असतील तर तुला डिवोर्स नक्कीच मिळेल ना तिच्याकडून, अजय म्हणाला. ते कसं? रणजित पुन्हा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. तिला पैसे ऑफर कर आणि त्या बदल्यात डिवोर्स माग, अजय म्हणाला. ती यासाठी तयार होईल? जर ती खरंच पैशासाठी आली असेल तर ती नक्कीच तयार होईल. आणि नाही झाली म्हणजे? मग बाळा, समजून जा की तिचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि ती तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही, अजय म्हणाला. आय नो, ती हे सगळं पैशासाठीच करत आहे, पण सध्या तिला रूममधून बाहेर कसं काढू? तुला ती रूममध्ये का नको आहे? यार माझी रूम आहे, मला काही प्रायव्हसी आहे की नाही? असं कसं मी तिच्यासमोर कम्फर्टेबल असेन का? अरे तिचंही तेच असेल ना, तुझ्यासोबत राहायचं म्हणजे तिलाही अवघड वाटतच असणार. अजिबात नाही हां, तिला बघून तसं अजिबात वाटत नाही. असं वागत होती जसं मी रूममध्ये नाहीच, माझ्याकडे नीट बघत पण नव्हती, रणजित तोंड फुगून म्हणाला.
म्हणजे तू तिला बघत होतास? मी तिला बघत नव्हतो, थोडं पाहत होतो, रणजित नजर चोरून म्हणाला. अच्छा, मग तूही तसंच कर. तुझी रूम आहे, तुला हवं तसं वाग. मी तर म्हणतो ती रूममध्ये आहे आणि यामुळे तुला फरक पडतोय हे नको दाखवू तिला. इतकं परेशान कर की ती वैतागून दुसऱ्या रूममध्ये जाईल. अजयने रणजितला आयडिया दिली आणि रणजित विचारात पडला. तिने ग्रँडमाला सांगितलं तर? रणजित म्हणाला. मग म्हण, आवडत नसेल तर तिने दुसऱ्या रूममध्ये राहावं, मी असाच राहणार. अजय म्हणाला आणि रणजित हसला. गुड आयडिया. जेवण आलं. शालिनीने आवाज दिला. चल आता जेव आणि बिनधास्त होऊन घरी जा. पुढचं उद्या बघू. मी उद्या येतोय तुझ्याकडे. अजय म्हणाला. कशाला येतोयस? रणजित. ग्रँडमाने आम्हाला बोलावलं आहे. ते कशाला? आता ते त्यांनाच माहीत ना, आम्हाला काही माहीत नाही. रणजित पुन्हा विचारात पडला. अजय, रणजित. शालिनीचा पुन्हा आवाज आला. आलो बेबी. चल रे, तो डिलिव्हरी बॉय बिलासाठी वेट करत असेल. अजय हसत मला आणि पुढे निघून गेला. रणजितने त्याला एक लूक देत याचं काहीच होऊ शकत नाही या आविर्भावात मान डोलावली आणि त्याच्या मागे निघून गेला. तिघेही छान जेवले. रणजित त्यांना बाय करून पुन्हा मॅन्शनवर परत आला. अजय, तुला काय वाटतं? शालिनी तो जाताच म्हणाली. कशाबद्दल ग? अजय. अरे मीरा रणजितसाठी योग्य असेल ना? नक्कीच, त्यामुळेच तर ग्रँडमाने आपल्याला त्यांना जवळ आणण्यासाठी हेल्प मागितली आहे ना? हो ना. मी गेल्यावर तू काय सांगितलं त्याला? काही नाही, तिची परीक्षा घे म्हणलं. म्हणजे? त्याला वाटतं मीरा पैशासाठी हे लग्न मान्य करते. तेच त्याला स्वतःला अनुभव दे ना. मला नाही समजलं. अगं मी त्याला सांगितलं मीराला पैसे ऑफर कर, त्या बदल्यात डिवोर्स माग. तू वेडा झालायस का? शालिनी डोळे मोठे करून म्हणाली. डार्लिंग, त्याच्या डोक्यातून हे खूळ काढण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. त्याला वाटतं मीरा पैशाची लालची आहे, त्यामुळे त्याचा वेडेपणा सहन केला. आता तो मीराकडे लक्ष देईल, तिला पारखण्यासाठी नक्कीच तिचा विचार करत राहील आणि तो जितका तिचा विचार करेल त्याला तिच्याबद्दल समजेल आणि एकदा का त्याला तिचा स्वभाव, तिचे गुण समजले की मग तो आपोआप तिच्याकडे ओढला जाईल आणि तिच्या प्रेमात पडेल. अजय म्हणाला. असं होईल? शालिनी बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत होती. का नाही होणार? आपण दोघे कशासाठी आहोत? अजय तिला डोळे मिचकावत म्हणाला. हां, ते तर आहेच. मलाही ना मीराला भेटायची खूप इच्छा आहे. शालिनी म्हणाली. उद्या ग्रँडमाने आपल्याला मॅन्शनमध्ये बोलावलं आहे ना, तेव्हा भेटून घे. रिअली? हो. वाव. चल झोप आता, लवकर आवरून जावं लागेल ना उद्या सकाळी. असं म्हणून शालिनी तिच्या मुलाकडे तोंड करून झोपली सुद्धा. त्याने प्रेमाने तिच्या अंगावर हात टाकला. अजय प्लीज ना, आज जेवण जास्तच झालं आहे, मला जाम झोप येते, तू पण झोप. शालिनी डोळे बंद ठेवत म्हणाली. हे काय? प्रेम करता यावं यासाठी ही फ्रेश राहावी म्हणून मी बाहेरून जेवण मागवलं. त्याचं बिलसुद्धा रणजितला भरायला लावलं आणि ही झोपलीसुद्धा. बेबी उठ ना. अजय तिच्या हातावर टॅप करत म्हणाला. पण ती तर पार घोरायला लागली होती. यार ही अजिबात रोमॅन्टिक नाही, असं म्हणत अजय पण तसाच तिला बिलगून झोपला. रणजित मॅन्शनमध्ये परतला. त्याला यायला बराच वेळ झाला होता. सगळे झोपले होते. तो नेहमीप्रमाणे ग्रँडमाच्या रूममध्ये आला. ग्रँडमा झोपली होती. आज त्याच्या चेहऱ्यावर त्याला एक वेगळंच समाधान दिसत होतं. त्याने त्यांच्या हातावर हलके ओठ टेकवले आणि त्यांना नीट पांघरून हळूच गुड नाईट बोलून त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो जाताच ग्रँडमा गालात हसली. त्याची चाहूल लागताच त्यांना जाग आली होती. रणजित त्याच्या रूममध्ये आला. नाईट लाईट लाव सुरू होता. त्याने वॉर्डरोबमधून त्याचे कपडे घेतले आणि चेंज करायला निघून गेला. ट्रॅक पॅन्ट घालून सवयीप्रमाणे तो बेडवर आडवा झाला. दिवसभराच्या दगदगीने मीराला पण लगेच झोप लागली होती. ती बेडवर एका बाजूला नीट सावरून झोपली होती. हे महाशय बेडवर आडवे झाले आणि उपडे पडून हातपाय ताणून एक आळस देत डोळे मिटले. पण त्याच्या डाव्या हाताला मऊसर स्पर्श झाला. त्याने उशी समजून तसंच चापडलं तेव्हा त्याच्या हाताला थोडा चढ उतार लागला आणि त्याने खाडकन डोळे उघडून बघितलं. त्याचा हात मीराच्या छातीवर होता. विजेचा शॉक लागावा तसं त्याने हात मागे घेतला आणि उठून बसला. रणजितचे हार्टबीट फास्ट झाले होते. तिला अजूनही चेव नव्हता. ती शांत झोपून होती. तो तिच्याकडे बघत त्याचे वाढलेले हार्टबीट कंट्रोल करत होता. टू बी कंटिन्यूड. लवकरच भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.